माहेर माहितीये का? जोपर्यंत भावाचं लग्न होत नाही तोपर्यंत अगदी थाटात माहेरला जाणारी बहीण ज्यावेळी रक्षाबंधन येते ना, त्या दिवशी कुठंतरी आडोशाला बसून रडत असते. खूप अशा बहिणी आहेत आता की ज्या आपल्या भावाला राखी बांधायला जाऊ शकत नाहीत, फक्त आणि फक्त त्याची बायको आल्यामुळं. त्याच्या बायकोला वाटतंय नंदा येते त्या फक्त आपल्याला बुडवायला, आपल्या नवऱ्याला बुडवायला, आपला हक्क मागायला. पण खरं सांगू का, मोठं झाल्यानंतर रक्षाबंधनाचं महत्वच वेगळं होतंय. जी बहीण हट्ट करून लहानपणी भावाकडं पैसे मागायची, तिला आता मोठं झाल्यावर काय वाटतंय माहितीये काय? देवा, माझ्या भावाला निरोगी ठेव, पैशानं खूप मोठा कर, जगातली सगळी सुख त्याला मिळवू देत. मला त्यानं काही नाही दिलं तरी चालेल, फक्त तो दोन शब्द विचारू दे की कशी आहेस. जर तुम्हाला ह्या गोष्टी पटत असतील तर नक्की विचार करा. आणि प्रत्येक भावाला माझा हात जोडून सांगणं आहे, तुमची इस्टेट नको आहे रे बहिणींना. बायकोचं ऐकून बहिणी तोडू नका. आणि हे बहीण भावाचं नातं जे आहे ना, ते असं आहे, सुख दुःखात जन्मल्यापासून आपल्या एका आईच्या उदरातून आलेले आपण बहीण भाऊ असतो. त्यामुळं किती जरी तुमची बायको नको म्हणत असेल तरी सुद्धा तिच्याबरोबर बोला. अशीच एक कहाणी आहे. बायकोनं फोन करून आपल्या नंदेला सांगितलं की ताई, आता मी ह्या रक्षाबंधनला बाहेर चाललोय आणि आम्ही दोघं पण फिरायला चाललोय, सुट्ट्या आहेत 3-4 दिवस, त्यामुळं आणि तुम्ही काय आता ह्या रक्षाबंधनला येऊ नका. जो भाऊ आतनं खूप तुटतो पण बायकोसमोर काहीच करू शकत नाही. त्याला वाटतं ठीक आहे, जाऊ दे, बायकोच्या विरोधात जाऊन भांडण करण्यापेक्षा, किरकिरतीचे ऐकण्यापेक्षा जाऊया बायकोबरोबर फिरायला जाऊया. तो जातो, पण पूर्ण प्रवासात तो बेचैन असतो. कारण त्याची बहीण असते ना, ती त्याची वाट बघत असते. डोळ्यात पाणी आणून ती कुठेतरी कोपऱ्यात रडत बसलेली असते. त्यामुळे त्याचं कशातच लक्ष लागत नाही. आणि ह्या गोष्टी भावाला सांगायला लागत नाहीत बरं का. जे खरोखर एकमेकांचे बहीण भाऊ, म्हणजे ज्यांचं नातं खरं खरं मनापासून आहे की नाही, त्यांना ह्या गोष्टी अजिबात सांगायला लागत नाहीत. त्यांना माहीत असतं की माझी बहीण यावेळी माझी वाट बघत असणार आहे. खूप अस्वस्थ होतो, पूर्ण प्रवासात अस्वस्थ होतो, तिथं पोचल्यानंतर पण अस्वस्थ होतो. आणि शेवटी न राहून बायकोला म्हणतो, मी परत चाललोय, तुला कधी यायचं त्यावेळी ये. तर बायको चिडते, रागवते, म्हणते एवढं तुम्हाला फिरायला घेऊन आले, तुमचं लक्ष नाही, काय चाललंय तुमचं. तो म्हणतो, बघ, तुला कधी यायचं त्यावेळी ये, कर एन्जॉय, तू युअर सेल्फ, तुझ्यासाठी तू एन्जॉय कर, पण मला शक्य होत नाही. मी माझ्या बहिणीला म्हणजे दुखवून इथं तुझ्याबरोबर एन्जॉय नाही करू शकत आहे, नाही लागत आहे माझं मन. तर खरं सांगू का, तो तिथून त्या क्षणी निघाला आणि डायरेक्ट बहिणीच्या घरी गेला. तर बहीण बिचारी वाट बघत असते. तिला एक आशा असते की माझा भाऊ येईल. अशी प्रत्येक बहीण वाट बघत असते भावानो. त्यामुळं तुम्ही कुणाच्या सांगण्यावरून बहिणीला दुखवू नका. कारण सगळे म्हणतात ना की जे बहिणीच्या मनातनं जे येतं की नाही, ते थेट तुमच्या नशिबापर्यंत पोचतं. तुम्हाला बहीण कधीच म्हणणार नाही की माझ्या भावाचं वाईट व्हावं, नाही बोलला ना तरी सुद्धा म्हणणार नाही. पण
तिचे ते अश्रू असतात ना, जे तुमच्यासाठी निघणारे, नका तिला अश्रू तिच्या डोळ्यात आणू देऊ. बहिणीसाठी भाऊ आणि भावासाठी बहीण हे जन्मजन्मांतरीचं नातं आहे. पूर्वीची लोक कधीच असं बहिणीला पण एकटीला सोडत नव्हती आणि बहीण भावाला एकटी सोडत नव्हती. त्यामुळं प्रत्येकाची बहीण आणि भाऊ न बोलता नाही राहिला पाहिजे असं मला वाटतं. तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुम्हाला काय वाटतं. तुमचा भाऊ तुमच्या जवळ असेल तर खूप आनंदाची गोष्ट आहे. रक्षाबंधन सगळ्यांना सुख समृद्धी आणि भरभराटीचे जावो, बहिणीसाठी पण भावासाठी पण, आणि तुमचे सगळ्यांचे बहीण भाऊ एकत्र यावोत हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे.